राजेश लाटकर आणि क्षीरसागर समर्थकांचा राडा झालेला आहे। कोल्हापुरातून ही बातमी आपण बघतोय। लाटकर आणि क्षीरसागर समर्थक भिडलेले आहेत। यावेळेस जोरदार राडा या ठिकाणी झाल्याचं दिसतंय। कोल्हापुरात लाटकर आणि क्षीरसागर समर्थक हे आपापसात भिडलेले आहेत। सकाळपासून अशा अनेक बातम्या आलेल्या आहेत, त्यामध्ये आपण बघतोय आता कोल्हापुरात देखील लाटकर आणि क्षीरसागर समर्थक आपापसात भिडलेले आहेत। कोल्हापूर उत्तर मतदारसंघात हा राडा झालाय। मतदान पार पडलेलं आहे, मतदानाची वेळ संपलेली आहे, मात्र राडा काही थांबायचं नाव घेत नाहीये। चर्चेच्या सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं की राज्याच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात अधपतन झालेलं आहे, त्याचंच प्रतिबिंब हे पाहायला मिळतंय आणि लाटकर क्षीरसागरांच्या समर्थकांमध्ये राडा पाहायला मिळतोय। मुळातच ज्या शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये जे 2 गट पडलेत त्यातले कार्यकर्ते आता आपापसात भिडू लागल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी आज राज्यात हेच चित्र पाहायला मिळालंय। केवळ कोल्हापूर नाही, केवळ उत्तर महाराष्ट्रात नाही, पश्चिम महाराष्ट्रात नाही, तर अगदी शहरात मुंबईमध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळालंय, जे चित्र आधीच्या निवडणुकांमध्ये कधीही पाहायला मिळालं नव्हतं। महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये हे चित्र पाहायला मिळालं नव्हतं। रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। रणजित, कशावरनं समर्थकांमध्ये राडा झालाय, काय नेमकं कारण आहे? कोल्हापुरातील सदर बाजार हा या परिसरामध्ये कोरगावकर हायस्कूल हे अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून पाहिलं जातं। या मतदान केंद्रावर मतदान पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केलेला आहे, पांगवी सुरू केलेली आहे। आपण ही दृश्य बघतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। आताची सगळ्यात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय की घोषणाबाजी करणारे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आता ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणामध्ये इथं पोलीस आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ते हटकण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाचाबाची आणि घोषणा देण्यात येत आहेत। पोलीस आता ऍक्शन मोडवर आल्यानं सर्व कार्यकर्त्यांना ढकलत पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत। हेच कार्यकर्ते सर्वांना पोलिसांच्या अंगावरचा जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांनी या सर्व जमावाला पांगवण्यासाठी हे ऍक्शन मोड उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कोरगावकर हायस्कूल मतदान केंद्राच्या बाहेर जेव्हा मतदानाची रणजित, वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। दोन्ही गटाकडनं एकीकडे जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि कोल्हापूर उत्तरमध्ये हा प्रचंड राडा रंगल्याचं पाहायला मिळत आहे।